चला आज एकटीच गेले होते सामान भरायला, हे मला घ्यायला येणार होते. मस्त असं सामान भरून घेतलं. लोणावळा बाजारमध्ये गेले आणि तिथं माझं लक्ष सामानाच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टींवरती जास्त पडत होतं. तुमचं पण असंच होतं का? मस्तपैकी सामान भरले, यांची वाट बघितली खूप वेळ, नंतर काही आलेच नाही. त्यानंतर फायनली आले, सगळं काही सामान घरी घेऊन आलं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी पिलं, कारण बराच वेळ तिथं वेट केलं होतं. माझी खुशी तर वेगळीच होती. तुम्हाला माहिती का? तुमची पण अशीच असेल. काहीतरी वेगळी अशी भांडी घेतली की मला असं खूप आनंद होता आणि त्यात मला हे सामान भरल्यावरती गिफ्ट भेटलं होतं आणि अगदी छान भांडं असं भेटलेले आहेत. 2 भेटलेले आहेत. एक हे, दुसरं अजून पेंडिंग आहे, त्यांनी अजून दिलं नाही आहे. सेकंड थिंग, हे मस्त असं भांडं होतं. त्यानंतर पिल्लू स्कूलमधनं आलं, त्याला एवढं स्टार दिलं की त्याची खुशी काय वेगळीच होती. मस्त मम्मा हातावर, गालावर, नाकावर टीचरने स्टार दिले. चला दुपारी आले खरं घरी, पण स्वयंपाक काहीच केलं नव्हतं, तर म्हटलं स्वयंपाक करून घ्या. पटकन अंड्याची भुर्जी आणि भाकरी करून घेतलं, किचन क्लीन केलं, सगळं सामान काही व्यवस्थित जागी लावून दिलं आणि त्यात हे मी आणलं होतं 3 बरण्या. चला म्हटलं ह्यात काहीतरी ठेवूयात म्हणून साखर आणि चहा पावडर तर बुक केली, पण तिसऱ्यात काय ठेवू काही कळलं नाही. चला मग आता संध्याकाळी मी मस्त डाळ घेतली आहे हरभऱ्याची आणि मस्त आता लाडूची तयारी करते. डाळ भाजून घेतली, ती गिरणीत देऊन आले. त्यानंतर घेतली मस्त पाणीपुरी खायला गेलो, पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्यानंतर बघू शकता ही आमची दुल्हन होणारी, तर नखरे खूपच असतात तिचे. त्यानंतर मग आले घरी, मस्तपैकी स्वयंपाक वगैरे केला. पिल्लूचा स्टडीचा पेंडिंग होत होता, म्हटलं कर, तर स्टडी करण्यात तो इतका बिझी होता. त्यानंतर जेवण वगैरे केलं, सगळं काही क्लीन केलं. आता पाऊस थांबलाय, तर म्हटलं थोडीशी वॉकिंग झालीच पाहिजे. नेहमीप्रमाणे आता दरवेळेस आता पाऊस थांबलाय तर आम्ही संध्याकाळी थोडंसं वॉकिंग करायला येतो. चला भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.